प्रकल्प 2 मिनिटात सांगा. नमस्कार, मी कुमार अमतेजुल लस्तारी इयत्ता 9वीमध्ये शिकत असून प्रगती विद्या मंदिर रामगड तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेचा विद्यार्थी आहेत. माझे मार्गदर्शक शिक्षक श्री MP पवार. तर आम्ही जी प्रतिवृत्ती म्हणजे प्रतिवृत्ती तयार केली आहे तिचे नाव आहे वेस्ट इज बेस्ट. हो सर, वेस्ट इज बेस्ट. आणि तुम्ही पाहू शकता की भारतामध्ये अशा प्रकारचे म्हणजे सर्वत्र शहरामध्ये प्लॅस्टिकच्या स्ट्रॉचा वापर केला जातो. तर मग या प्लॅस्टिकच्या स्ट्रॉचा वापर केल्याने प्रदूषण म्हणजे निसर्गामध्ये प्रदूषण होते, वातावरणामध्ये देखील हानिकारक आहेत. तर मग यावरतीच पर्याय म्हणून आम्ही जी दर्भगवत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे जे दर्भगवत आहे या दर्भगवताचा वापर करून आम्ही हा खोडाकडील भाग वापरला आहे. आणि या खोडाकडील भाग वापरून आम्ही अशा प्रकारचे हे स्ट्रॉ तयार केलेले आहे. याची आतमधील जो भाग असतो तो म्हणजे कापसासारखा असतो आणि जर तो आपण वेगळा केला तर पोकळ गाडी तयार होते आणि मग त्या पोकळ गाडीचा उपयोग आपण स्ट्रॉ म्हणून करू शकतो. तर मग तो भाग काढण्यासाठी आता आमच्याकडे इथे काही स्ट्रॉ आहेत तर त्याचा आपण इथे वापर करूया. तर हा बघा सर, अशा प्रकारे आतमधील जो भाग आहे हा बघा सर, अशा प्रकारे जो आतमधील भाग आहे तो काढण्यासाठी या यंत्राचा आपण वापर करू शकतो. हे जी आता हँडल मशीन आहे हिचा आपण मॅन्युअली वापर करू शकतो. आणि याच प्रकारे दुसऱ्या साईडला जर आपण पाहिले तर अशा प्रकारे इथे आपण या म्हणजे इलेक्ट्रिकचा देखील वापर करू शकतो. तर प्रथमतः आपण आता याचे हँडल मशीनचे कार्य पाहूया. जेव्हा मी हा डट्ट्या फिरवेन आणि जेव्हा मी जो म्हणजे दर्भाची काडी आहे गवताची ती मी अशा प्रकारे फिरवेन तेव्हा आतमधील जो भाग आहे तो पोकळ होत जाईल. आणि जसा ही काडी पुढे होत जाईल तशी ती पूर्णपणे जी काडी आहे ती पोकळ होत जाईल. तुम्ही आता पाहू शकता की कशा प्रकारे हे जे दर्भगवत आहे ते खाली पडलेले आहे. हे बघा सर, अशा प्रकारे हे दर्भगवत खाली पडते. अशाच प्रकारे हे जी इलेक्ट्रिक जी ड्रिल मशीन आहे ती देखील अशाच प्रकारे काम करते. जेव्हा मी जी गाडी वर धरतो आणि जेव्हा मी ही बटन चालू करतो तेव्हा अशा प्रकारे ही गाडी फिरू लागते आणि आतमधील भाग आहे तो सहज पद्धतीने खाली पडतो. अशा प्रकारे ही प्रतिकृती कार्य करते. म्हणजेच काय सर, तर जे दर्भगवत आहे तर त्यापासून आम्ही इको फ्रेंडली असे सेंद्रिय असे स्ट्रॉ तयार केलेले आहेत. जेणेकरून या ज्या प्लॅस्टिकच्या स्ट्रॉ आहेत यांचा वापर न करता जर आपण या स्ट्रॉचा जर वापर केला तर आपण पर्यावरणाचे जे किंवा निसर्गामध्ये होणारे जे प्रदूषण आहे त्याला आपण आळा घालू शकतो किंवा नियंत्रण करू शकतो. धन्यवाद सर. या प्रकल्पाला बनवण्यासाठी तुला लागणारा जो काही खर्च आहे तो किती आला साधारण? आता सर बघायला गेलं तर आम्ही जी प्रतिवृत्ती जेव्हा तयार केली तो आम्हाला सर 250 ते 300 रुपयेपर्यंतच खर्च आला आहे सर. आणि ते जे काड्या आहेत त्या आपल्यासाठी हानिकारक नाही. या ज्या काड्या आहेत हे दर्भगवत आहेत ते आयुर्वेदामध्ये जर आपण याचं म्हणजे आयुर्वेदामध्ये जर आपण पाहिलं तर ताप, तसं की सूज, कावी, रक्तस्राव इत्यादी आजारांवरती औषधं तयार करण्यासाठी देखील या गवती वनस्पतीचा वापर केला जातो, या गवताचा वापर केला जातो. आणि या जर आपण स्ट्रॉचा वापर केला तर आपली जी आरोग्याची रोग प्रतिकारशक्ती आहे ती वाढण्यास देखील मदत होईल. वा, खूप छान. थँक्यू सर.